येवला शहर व ग्रामीण भाजपाकडून ज्येष्ठांचा गौरव सोहळा. नगरसेवक समीर समदडिया. भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त येवला शहर व तालुका भाजपाच्या वतीने ज्येष्ठ पदाधिकारी व निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. पक्षाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत अखंड निष्ठा ठेवत संघटन मजबूतीसाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. भाजपाचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक समीर समदडिया यांच्या संकल्पनेतून या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धनंजय कुलकर्णी, बंडू क्षीरसागर, अविनाश देसाई, राज कुवर, काकी परदेशी, सिंधुताई पहिलवान, अनिल हलवाई, दिलीप गोपाळ बाबर यांच्यासह अनेक पक्षाच्या विचारधारेसाठी आयुष्यभर कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी पक्षाच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच आज भाजप देशातील एक मोठा पक्ष म्हणून उभा आहे. कार्यकर्त्यांनी केलेला त्याग आणि समर्पणाची जाणीव ठेवून त्यांचा सन्मान करणे ही पक्षाची जबाबदारी असल्याचे समीर समदडिया यांनी नमूद केले. सदर कार्यक्रम प्रसंगी भाजपाचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक समीर समदडिया, राजू परदेशी, नानासाहेब लहरे, बापूसाहेब गाडेकर, दिनेश परदेशी, सुनील बाबर, बंटी धसे, ज्योती कपुरे, मनीषा चव्हाण, युवराज पाटोळे, गणेश गायकवाड यांच्यासह येवला शहर व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस. भारतीय जनता पार्टी स्थापन होऊन 46 वर्ष पूर्ण झाली. आज 46 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी येवला शहर व ग्रामीण आज हा वर्धापन दिन साजरा केला आहे. या वर्धापन दिनानिमित्त ज्यांचं योगदान होतं भारतीय जनता पार्टी स्थापन झाल्यापासून अशा ज्येष्ठ नागरिकांचा आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून सत्कार केलेला आहे. आणि आजचा जो वर्धापन दिन आहे हा वर्धापन दिन पक्षासाठी तसंच आमच्यासाठी गौरवशाली हा दिवस आहे. आजच्या या दिनानिमित्त मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मंगलमय शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज 6 एप्रिल भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन. त्याचं स्थापना दिनचं आयोजन करणारे समीरजी समदडिया व त्यांचे सर्व सहकारी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष धनुभाऊ यांच्या नेतृत्वाखाली हा मोठा कार्यक्रम साजरा झालेला आहे. ह्या देशामध्ये भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे का जगामध्ये जास्त सदस्य असलेला आणि जास्त संख्या असलेला भारतीय जनता पार्टी पक्ष आहे. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशाची मोठी वाटचाल चालू आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ह्या महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करते आहे. म्हणून सर्व थरातील लोकांना त्यांच्यामुळे अनेक फायदे होऊ राहिले आणि ह्या महाराष्ट्राचे आणि देशाचे नावलौकिक हा जगामध्ये पोहोचलेला आहे. म्हणून मी आजच्या या स्थापना दिनाच्या वतीने येवले शहर वासियाच्या वतीने सर्व नागरिकांना व पक्षाला शुभेच्छा व्यक्त करतो. आज भारतीय जनता पार्टीचा 46वा वर्धापन दिवस होता. आम्ही जे पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते आहे ज्यांनी पार्टीसाठी खूप योगदान दिलं आहे असा येवल्यात त्यांचा सत्कार केला पार्टीतर्फे. आणि ज्यांनी पार्टीसाठी योगदान दिले अडवाणी साहेब, अटल बिहारी वाजपेयी साहेब, मोदी साहेब, राजनाथ सिंग साहेब यांच्यामुळे आम्हाला आज चांगले दिवस बघायला भेटत आहे. त्यामुळे मी आज भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो. पार्टी आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस. सर्व कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देतो. आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स. तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड, यरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या.
रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.